नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. सर्वप्रथम हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. काय म्हणलं ताई, नाव सांगा तुमचं. माझं नाव आहे सविता विठ्ठल कांबळे. हा. मी इथे अधिपतीचे काय पोस्टवर आहे. बरं. आज शनिवार आहे. हा. दवाखाना ओपीडी बंद असते. हा. ठीक आहे. आणि त्यांचा इमर्जन्सी चालू असते. इमर्जन्सी मध्ये फक्त ऍक्सिडेंट झालेले आहे किंवा इमर्जन्सी असेल तर आम्ही पेशंट घेतो. बरं. डिलिव्हरी आहे तरी पेशंट घेतो. बरं ठीक आहे. जनरल पेशंटसाठी ओपीडी सोमवारी असते. ओपीडी टायमात त्यांना बोलवतो. बरं काका, तुमचं नाव सांगा. आत्माराम रुमा जाधव. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ते सगळं अंग खाजायला गुदे. बरं बरं, खाली करा. वय काय हो तुमचं? बरं, वय 40. आता या मॅडम आहेत, या म्हणताय की शनिवारी ओपीडी बंद असते, म्हणजे आता हे जर सर्वसामान्य व्यक्ती आला तर त्यांनी मराव का? त्यांचं करतो. इमर्जन्सी नाही येते. यांना म्हणलं नाही, यांना तुम्ही मधामध्ये आवाज नका ओढू मॅडम, आवाज नका ओढू. सांगा हो तुमचं काय वय किती? सुमारे 46 ते 47 सेकंदाचा हा असलेला जो व्हिडिओ आहे तो उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणचा आहे आणि आजचा आहे, तोही शासकीय वेळेमधला. आता प्रसंग घडला असा की आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 दुपारी अंदाजे 4:15 वाजताच्या सुमारास मी उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी गेलो होतो. आता त्याची पार्श्वभूमी अशी की काही दिवसापूर्वी शनी मंदिर समोरील नाल्यामध्ये एक कुत्र्याचे पिल्लू पडले होते. ते मोठ्याने किंचाळत होते. आता मला ते दिसले त्यावेळी काही मित्रपरिवारही त्या ठिकाणी उपस्थित होता. आम्ही सर्वांच्या मदतीने ते कुत्र्याचे पिल्लू बाहेर काढले, परंतु ते काढत असताना ते पहिलेच भिलेले होते. त्यामुळे मी त्याच्या मानेला पकडले आणि त्याला सोडत असताना ते वापस फिरले आणि मला असं वाटलं की माझ्या बोटाला ते डसले किंवा त्याचे नख लागलेले असावे. त्यावेळी थोडा माझं बोट आहे ते लाल झालं होतं. त्यामुळे काळजीपोटी मी सुद्धा शासकीय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी धाव घेतली आणि तात्काळ रेबीजचं इंजेक्शन घेतलं. आता माझा जो सेकंड डोस आहे तो 22 नोव्हेंबर आणि तिसरा जो डोस आहे तो 27 नोव्हेंबर या दिवशी होता, परंतु इलेक्शनच्या कामामुळे ते मला शक्य झालं नाही. आता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते इंजेक्शन घेतले होते, अधीक्षक राहिलेले डॉक्टर रुनवाल सर यांना मी कॉल केला आणि ही संपूर्ण आपबीती सांगितली आणि इंजेक्शन जमते का हेही त्यांना विचारलं आणि त्यांच्याच परवानगीने मी उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी पुढील इंजेक्शनाकरिता गेलो. परंतु घडलं असं, जेव्हा मी त्या ठिकाणी पोहोचलो ऑलरेडी त्या ठिकाणी एक डॉग बाईटवाला व्यक्ती उपस्थित होता. त्याला इंजेक्शन देण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याच वेळी एक 50 ते 55 वर्षीय व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि तिथे उपस्थित असलेल्या ज्या परिचारिका आहेत, ज्या नर्स आहेत, त्यांना म्हणत होता की मॅडम, मला 2 दिवसापासून अंगाला खाज सुटलेली आहे, काहीतरी इंजेक्शन किंवा गोळ्या मला द्या जेणेकरून मला आराम मिळेल. त्यावेळी जे परिचारिका आहे त्यांचं उत्तर तुम्ही आत्ताच बघितलं की आज ओपीडी बंद आहे, ओपीडी बंद झालेली आहे, आज शनिवार आहे, ओपीडीचा टाइम संपला, तुम्ही थेट सोमवारी या ओपीडी करिता. त्या ठिकाणी तेव्हा मीही उपस्थित होतो. तर मी त्यांना प्रतिप्रश्न केला की मॅडम, फक्त मरणाच्या दारात असलेला व्यक्तीच या ठिकाणी तुम्ही स्वीकारणार का? जे सर्वसामान्य व्यक्ती आहे, ज्यांना खरंच गरज आहे रुग्णालयाची, ते जर या ठिकाणी आले तर तुम्ही ते स्वीकारणार नाही का? तर त्यांचं उत्तर होतं फक्त अपघाताचे, इमर्जन्सी, प्रेग्नेन्सी असे जे पेशंट आहे तेच आम्ही ओपीडी व्यतिरिक्त, ओपीडी संपल्यानंतर स्वीकारतो, ओपीडी मधले किंवा सर्वसामान्य व्यक्ती आम्ही स्वीकारत नाही. आणि याचा पुरावा खुद्द तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला. त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा आहेत, स्टाफ सुद्धा हजर होता. त्यांनी खुद्द डोळ्यांनी संपूर्ण प्रसंग हा बघितला. कशा प्रकारे जे कर्मचारी, जे मॅडम आहेत, ज्या नर्स आहेत, ते कशा प्रकारे जे सर्वसामान्य आलेला पेशंट आहे त्याचे बरोबर वागत होत्या. आणि मी तात्काळ जे अधीक्षक मॅडम राहिलेल्या होत्या, भेलोंडे मॅडम, यांना कॉल केला. त्यांनीही कॉलवर फोन उचलून अगदी सकारात्मक प्रतिसाद देत मी काहीतरी ठोस पावले उचलील, परंतु सध्या मी सुट्टीवर आहे असं म्हटलं.
आता त्याच वेळी घडला असा प्रसंग की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इंजेक्शन घेतलेले होते म्हणजेच डॉक्टर रुनवाल सर यांना मी कॉल केला आणि त्यांनाही संपूर्ण हा प्रसंग सांगितला. आता सुदैवाने त्यांनीही मला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि मॅडमशी बोलणं झालं. आणि ज्या मॅडम ज्या पेशंटला घरी पाठवत होत्या, कुठेतरी नाईलाजावस्था का होईना परंतु त्या पेशंटला इंजेक्शन दिलं, परंतु गोळ्या दिल्या नाही. असो ठीक, इंजेक्शन तरी दिलं, थोडा तरी आराम मिळेल. बरं, महत्वाचं म्हणजे मला सुद्धा डॉग बाईट झाली असं आपण समजून त्या ठिकाणी इंजेक्शनाकरिता गेलेलो होतो. आता माझ्याजवळ उपजिल्हा रुग्णालयाची चिठ्ठीही होती, मी ती मॅडमला दिली. मॅडमचं उत्तर काय राहाव, तुम्ही ओपीडीच्या टायमामध्ये इंजेक्शन घेतलेलं होतं, आता ओपीडीच्याच टायमाला तुम्ही इंजेक्शन घ्यायला या. किती सकारात्मक तुम्हाला उत्तर वाटते हे? म्हणजे एक कर्मचारी, तोही आरोग्य कर्मचारी, असंही उत्तर देऊ शकतो, तुम्हाला वाटते का? परंतु याचा पुरावा उपजिल्हा रुग्णालयामध्ये असलेल्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. आणि आत्ताच तुम्ही बघितलेल्या व्हिडिओमध्ये स्वतः खुद्द ते म्हणत आहेत की इथे इमर्जन्सीच पेशंट स्वीकारले जातात. आणि मला सुद्धा त्यांच्या मार्फत असं उत्तर आलं की तुम्ही सुद्धा ओपीडीच्या टायमाला या. खरंच विचार करण्याजोगी गोष्ट आहे. ज्यावेळी हा प्रसंग घडत होता, 27 नंबर वॉर्डमध्ये एकाही बेडवर एकही पेशंट हजर नव्हता. शक्यतो 3 ते 4 व्यक्तीच आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. एक मी, एक ते वयोवृद्ध खाज आलेले काका, त्यानंतर ज्यांना डॉग बाईट झाली ते, एक स्टाफ, अनेक सिक्युरिटीवाल्या ताई होत्या त्या, म्हणजे एवढेच व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यामध्येही ज्या ह्या परिचारिका आहेत, नर्स ताई आहेत, या म्हणत होत्या की काका तुम्ही ओपीडीच्या टायमाला या, आज तुमचा इलाज होणार नाही, आम्ही फक्त या ठिकाणी इमर्जन्सीसाठी बसलेलो आहोत. असो, वरिष्ठांच्या आदेशान्वये त्यांनी मलाही इंजेक्शन दिलं आणि जे काका होते त्यांनाही इंजेक्शन दिलं. सर्वसामान्य जी व्यक्ती, जे भरोशाने, ज्या व्यक्तीला प्रायव्हेट दवाखाना परवडत नाही म्हणून कुठेतरी तो सरकारी दवाखान्यामध्ये येतो आणि त्या ठिकाणी जर अशी वागणूक दिली जात असेल तर त्या व्यक्तीने का रस्त्यावर जाऊन मराव काय की गाडी खाली याव, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो. आता हा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे आपण त्या ताईला टार्गेट करणं नाही. आज माझी त्यांची पहिलीच भेट आणि मी त्यांना ओळखतही नाही आणि त्यांचं माझं काही घेणदेणंही नाही. परंतु आज जो घडलेला प्रसंग आहे, खरंच डोकं असं माझं थोडं, मी पण विचारात पडलो की बाबा असंही जे तिथलचे कर्मचारी आहेत ते उत्तर देऊ शकतात. चला ठीक आहे, आपण उत्तराला प्रत्युत्तर देऊ शकतो, पण त्या ठिकाणी जर मी नसतो तर कदाचित त्या काकाला खाली हातानेच घरी वाट लावलं असतं. किंवा न जाणू कित्येक अशी व्यक्ती आहेत की ओपीडी बंद आहे म्हणून तुम्ही आता घरी जा, ओपीडीच्या टायमाला या आणि इलाज करून घ्या असं म्हटलं असेल. हा सुद्धा तेवढाच मोठा आणि विचार करण्याजोगा प्रसंग आहे. आता महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी जे इन्चार्ज अधिकारी होते डॉक्टर रुनवाल सरच होते, परंतु त्यांच्या वडिलांची तब्येत खालावली असल्यामुळं ते बाहेर गेले अशी त्यांच्या मार्फत माहिती आम्हाला मिळाली. असो, ते आपण टाळू शकत नाही, आरोग्याचा विषय आहे आणि त्याच काळजीपोटी मी सुद्धा उपजिल्हा रुग्णालयात गेलो होतो. परंतु आज जी परिचारिकेमार्फत, नर्स मार्फत जी वागणूक मिळाली मला असो किंवा जे सर्वसामान्य आलेले पेशंट असो, यांना ही खरंच अनएक्सपेक्टेड होती. वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेले माझे संपूर्ण मित्रपरिवार, डॉक्टर वर्ग यांच्याशी संबंधित हा विषय आहे. इंजेक्शन देताना कॉटन स्वॅब लावा लागते, परंतु त्याच्यावर स्पिरिट लावावे लागतात, हे तेवढंच मोठं सत्य आणि क्लिनिकली ते लावावेच लागते, बरोबर आहे ना. परंतु उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी फक्त सुक्का कॉटन स्वॅब घेतला जातो.
ज्या ठिकाणी इंजेक्शन देत आहे त्या ठिकाणी तो थोडा घासायचा, त्याने काही हो न हो आणि त्या ठिकाणी इंजेक्शन टोचायचं. खरंच हा जो विषय आहे तो वैद्यकीय दृष्ट्या सुसंगत आहे का, हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. आज एक व्हिडिओ आला, उद्या आणखीही व्हिडिओ येतील. कोणालाही मला टार्गेट करायचं नाही, परंतु जे ऍक्च्युअल सर्व्हिस, सेवा, आरोग्य सेवा ज्याचे तुम्ही शासनामार्फत पैसे घेता, पगार घेता, ती सेवा सर्वसामान्य व्यक्तींना देणे तुमचं काम आहे. आज मला एक जे प्रश्न पडला आणि मी ते जे परिचारिका आहेत, नर्स आहेत, त्यांना बोलूनही दाखवलं की मॅडम तुम्ही तुमच्या घरून इंजेक्शन, सलाईन तर देत नाही, गोळ्या तर देत नाही, मग तुम्ही नेमकं टाळत का आहात? का तर ओपीडीचा वेळ नाही, ओपीडीचा वेळ संपला. असे बरेच प्रश्न आहेत जे या ठिकाणी सुरू होतात आणि जे न बोलणारे व्यक्ती आहेत ते बिचारे त्या ठिकाणी जातात आणि तिथून खाली हातच ते जात असतील. ज्याप्रमाणे म्हटलं, आज मी त्या ठिकाणी होतो म्हणून हा प्रकार उघडकीस आला. न जाणो कित्येक व्यक्तींबरोबर हा प्रसंग घडलेला असेल. आधीच उपजिल्हा रुग्णालय पुसद याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही, कारण की त्यांची बोगस सेवा असल्यामुळे लोकांना वाटते बाहेर पैसे खर्च झालेले पुरते, पण या ठिकाणी जाऊन आपला जीव जात असेल तर ते काहीही कामाचे नाही. परंतु बरेच गोरगरीब जनता आहेत जे प्रिफेअर नाही करू शकत, जे प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जाऊ शकत नाही. त्यांना एकच पर्याय राहतो, ते म्हणजे सरकारी उपजिल्हा रुग्णालय पुसद हे. आणि त्या ठिकाणी असे प्रसंग घडतात. माझी वरिष्ठांना हीच विनंती आहे, माझी कोणावर कारवाईची अपेक्षा नाही, परंतु हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. त्यांनाही वचक राहिला पाहिजे की तुम्ही सरकारी कर्मचारी आहात म्हणजे मालक नाही. त्या ठिकाणचे, त्या जागेचे, त्या पोस्टचे तुम्हाला पगार मिळतो कामाचा, तुम्हाला ते काम करावंच लागेल, इच्छा असो इच्छा नसो. बस थांबतो मी. तुमचा जो अभिप्राय आहे, तुम्हाला जेही काही बोलायचं असेल किंवा तुमच्या बरोबर जो घडलेला प्रसंग आहे तोही तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून लिहू शकता, सांगू शकता. आपला जो व्हिडिओ आहे तो आपण वरिष्ठांपर्यंत पोहोचवणारच. आपल्याला जे कारवाई करायची नाही, परंतु मॉनिटरिंग असली पाहिजे. याकरिता आपण जे आपले प्रयत्न आहेत ते ठेवणारच. आज एका व्यक्तीबरोबर घडला, उद्या 10 व्यक्तीबरोबर घडेल. तेच प्रमाण थांबवायचंय. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.